गुड मॉर्निंग. तर आज सकाळपासूनच खूप धावपळ होती, कारण आम्हाला एका दिवसामध्ये खूप सारे कार्यक्रम अटेंड करायचे होते. सर्वप्रथम आम्ही आज प्रतीक भाऊजींच्या लग्नाला गेलो होतो. तिथे आम्ही पोहोचलो तेव्हा हळद लावायचे विधी चालू होती. हे तर सकाळपासूनच होते लग्नाला, पण मला आणि ध्रुवला घेण्यासाठी घरी आले होते. कार्यालय एकदमच मस्त होते. हळद झाल्यावर आम्ही त्यांच्यासोबतच जेवण करून घेतले व आम्हाला पुढील कार्यक्रमासाठी जायचे होते. तो होता सासवडमध्ये. तिथे आमच्या मुलीचा घाना व बांगड्याचा कार्यक्रम होता. आज गर्दी खूप कमी असल्यामुळे आम्ही तिथे लवकरच पोहोचलो. तिथे छान अशी सजावट केली होती. तिथे ध्रुवला सगळेच घेत होते. ध्रुव आमच्या घरामध्ये सर्वात लहान आहे आणि आता हे तर लग्न ध्रुवच्या बहिणीचंच आहे. तिथे आम्ही रील बनवली, जेवण केले व पुन्हा आम्ही लग्नाला जाण्यासाठी निघालो व सर्व आवरून आम्ही लग्नाच्या टायमिंगला कार्यालयामध्ये पोहोचलो. लग्न लागले यांची जोडी खूपच छान दिसत होती. लग्नामध्ये मला यांच्या मित्रांचे आई वडील, मामा मामी आणि माझ्या मैत्रिणी म्हणजे त्यांच्या मित्राची वाईफ भेटली. आम्ही बऱ्याच वेळा कॉलवरती बोललो होतो, पण भेटण्यासाठी आज आम्हाला टाईम भेटला. या सर्वांना मी पहिल्यांदाच भेटले होते आणि ध्रुवला तर सर्वच घेत होते आणि ध्रुव त्यांच्याकडे जातही होता. मग आम्ही थोडेसे फोटोज काढले आणि नवीन जोडीसोबत पण फोटोज काढले. जेवण केले व निघालो आम्ही पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी, म्हणजे 2 दिवसापूर्वी झालेल्या लग्नाच्या पूजेसाठी. तिथे आम्ही थोडं उशिराच जाणार होतो. तिथे आज जागरण गोंधळाचा पण कार्यक्रम होता. त्यांच्यामध्ये पण आम्ही खूपच मस्ती आणि धिंगाणा केला आणि असा होता आमचा आजचा धावपळीचा दिवस. तर भेटूया आपण पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.